नमस्कार रसिक श्रोते हो, क्रीडांगण कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. रसिक हो, बालपणापासून एखाद्या खेळामध्ये सहभागी होणं, प्रत्येक परिस्थितीवरती मात करून यश खेचून आणणं, सुट्टीमध्ये या खेळाला एक मनोरंजन म्हणून बघत असतानाच तोच खेळ आपलं करिअर म्हणून जेव्हा आपण निवडतो तेव्हा पाठीमागच्या काही गोष्टी आपल्यासमोर आठवणींच्या हिंदोळ्यावरती उभ्या राहतात. पण एकूणच खेळामुळं व्यक्ती तंदुरुस्त राहते, शारीरिकदृष्ट्याही आणि मानसिकदृष्ट्याही. एक मार्गदर्शक म्हणून, एक प्रशिक्षक म्हणून जेव्हा आपण खेळाडूंमध्ये वेगवेगळ्या गुणांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा येणारे अनुभवसुद्धा असेच आनंददायी असतात. काही अनुभव रोमांच उभे करणारे असतात. या सर्व गोष्टी आत्तापर्यंत आपण 3 भागांमधून जाणून घेतल्या खो खो प्रशिक्षक संतोष कर्नाळे यांच्याकडून. आजही आपण त्यांच्याकडून आणखी काही गोष्टी जाणून घेऊया या 4थ्या भागामधून. चला तर श्रोते हो, ऐकूया खो खो प्रशिक्षक संतोष कर्नाळे यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4था भाग. पण आता वेगवेगळ्या परिस्थितीतून, वेगवेगळ्या वातावरणातून, वेगवेगळ्या ठिकाणाहून खेळाडू आपल्याकडे आलेले असतात आणि आपण त्यांना घडवायचं काम करत असतो. आता तुम्ही तर म्हणालात की स्वतःची तुमची सुद्धा परिस्थिती नव्हती, त्यातून तुम्ही खेळलात, शिकलात, स्वतः निरीक्षण करून तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आज खेळलात आणि एक प्रशिक्षक म्हणून उत्तमरित्या उभे आहात. पण जेव्हा असे खेळाडू तुम्ही घडवत असतात तेव्हा ते वेगवेगळ्या परिस्थितीमधूनच आलेले असतात. तर मग त्या विद्यार्थ्यांना घडवत असताना त्यांची परिस्थिती बघून किंवा आता राष्ट्रीय स्तरावरती जर आपल्याला जायचं तर थोडाफार खर्चही करावा लागतो. तर मग अशा वेळेला तुम्ही त्या खर्चाचा ताळमेळ म्हणा किंवा विद्यार्थ्यांची मानसिकता म्हणा हे कसं सांभाळण्याचा प्रयत्न करत असता? थोडं आम्ही डोनेशनच्या रूपाने पैसे गोळा करतो. आज जवळजवळ माझे 50-60 खेळाडू शासकीय नोकरीत आहेत. ओके. अडचणीच्या वेळी मी एखादा फोन केला तर कुठलाही खेळाडू मला नाही म्हणत नाही. अच्छा. आर्थिक मदत करतो. आज ज्यांची परिस्थिती हालाकीची आहे आमच्या मैदानावरती कुपवाडचे जे खेळाडू असतील, कारण आमचा हा आज जरी महापालिकेत आमचा समाज असला तरी आजही आमची ग्रामीण भागासारखी परिस्थिती आहे आमची कुपवाडची. आणि आजही आमच्याकडं कामगार वर्गातील मुलांची संख्या भरपूर आहे. आज MIDC मध्ये कामाला जाणारे किंवा शेतात कामाला जाणाऱ्या पालकांचे मुलं आमच्याकडे जास्त आहेत. त्यामुळे प्रत्येकाची काय आर्थिक परिस्थिती चांगली नाही. आणि खो खो हा खेळच असा आहे की तो गरिबांचा खेळ आहे. ह्याच्यात खर्च कमी लागतो. 2 पोल झाले म्हणजे काहीच खर्च नाही. ज्यावेळी राज्य राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू जातो त्या ठिकाणी त्याला थोडाफार खर्च करावा लागतो. आम्ही सगळं मॅनेज करतो, थोडी घरच्यांची मदत घेतो. आमची बॉडी आहे मंडळाची, ते आम्ही सर्वजण मिळून मार्ग काढतो त्यातनं आणि खेळाडूंना मदत करतो. आज खो खोमध्ये वरच्या लेवलला खेळत असताना पैसा चांगला आलेला आहे. आज भाई नेरुरकर सारखी राज्य स्पर्धा जी आमची खो खोची होती त्या ठिकाणी जवळजवळ 1 कोटी रुपये महाराष्ट्र शासन त्या स्पर्धेसाठी देतं. आणि त्यातल्या बक्षिसाच्या रूपानं कुठल्याही संघाला बक्षीस न देता खेळाडूंना बक्षीस दिलं जातं. खेळाडूंच्या खात्यावरती पैसे जमा होतात. आज इतकी चांगली सोय खेळाडूंच्यासाठी आमच्या खो खो संघटनेने करून ठेवलेली आहे. आज नॅशनल गेम्स असतील, नॅशनल गेम्समध्ये सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना जवळजवळ 7 लाख रुपये महाराष्ट्र शासन देतं. वैयक्तिक पर खेळाडू 7 लाख रुपये देतं. खेलो इंडिया सारखा स्पर्धा आहेत. खेलो इंडियामध्येही सुवर्ण पदक विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 5 लाख रुपये महाराष्ट्र शासन देतं. त्यामुळं आज राष्ट्रीय स्पर्धा असतील, राज्य स्पर्धा असतील, या ठिकाणी खेळाडूंना थोडेफार प्रमाणात का होईना पण पैसे मिळायला लागले. अच्छा, म्हणजे तुमचा सराव हाच तुम्हाला शेवटपर्यंत टिकवून ठेवू शकतो, नेऊ शकतो. राज्य राष्ट्रीय स्तराची स्वप्न जे विद्यार्थी बघत असतात, जे खेळाडू बघत असतात, त्यांनी कसोशीनं सराव करणं आणि तो नित्यनियमित असणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला कुठलीच गोष्ट कधी कमी पडत नाही. बरोबर. सराव हा नेहमीच करावा लागतो. सीझन असो, ऑफ सीझन असो, खेळाडूचा खरा जीव हा पायात असतो आणि त्याचे पाय जिवंत ठेवण्यासाठी खेळाडू हा नेहमी पळला पाहिजे असं माझं मत आहे. 12 महिने पळला पाहिजे तरच त्याचा पाय जिवंत राहणार आहे. आणि पाय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो खेळाडू आहे. त्यामुळे दररोज सराव हा नेहमी खेळाडूला हा करावाच लागतो. आता तुम्ही सुरुवातीपासून प्रशिक्षक म्हणून जेव्हा या ठिकाणी कुपवाडमध्ये काम करता आहात, राणा प्रताप मंडळामध्ये, तुम्हाला काही अडचणी आल्या? सहजासहजी व्यक्ती तुम्हाला मिळाल्या की तुम्हाला खूप शोधाशोध करावी लागली किंवा कन्व्हिन्स करावं लागलं, असं काही झालं? नाही, कारण मंडळ आमचं 1993 स्थापन झालं. त्यावेळी आम्ही 4वी-5वीला वगैरे असेल. आणि आमची 98-99 ज्यावेळी 10वी झाली त्यानंतर आम्ही त्या मंडळाकडे वळलो. खरं तर आमचं मंडळ सुरुवातीला
गणेशोत्सवचे देखावे असतील किंवा सामाजिक क्षेत्रात काम करायचं, मग वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असतील, आरोग्य शिबिर असतील, अच्छा. नेत्रदान शिबिर असेल, असे विविध शिबिर घ्यायचे, विविध जयंत्या साजऱ्या करायच्या. गणेशोत्सव हा जोरात असायचा मंडळाचा आमच्या कुपवाडमध्ये. आणि आम्ही जसं आमची काही मित्र, मगाशी मी म्हटलं तसं 5-6 जण आम्ही मंडळात जायला लागलो. आम्ही गणपतीच्या ओढीनच तिकडे गेलो. अच्छा. आणि नंतर मग हा खेळ चालू झाला. तसं मंडळाचा क्रिकेटचा संघ होता, आम्ही मंडळाकडून क्रिकेट खेळायचो. हो, तुम्ही बोलला. मग नंतर आम्ही ह्याच्यात शिरलो आणि जवळजवळ 99-2000 सालापासून आम्ही ह्या मंडळाची जोडलो गेलो. आणि आज जवळजवळ आमचे कुपवाडमध्ये नाही म्हटलं तर 400-500 सदस्य असलेलं आमचं मोठं मंडळ आहे, जे सगळ्यात ऍक्टिव्ह मंडळ आहे. बरोबर. आणि त्या मंडळाचा आज मी सचिव आहे. आमचे अध्यक्ष आहेत महावीर पाटील आणि बाकी सर्व सदस्य आहेत, ज्यांचं मोठं सहकार्य आम्हाला नेहमीच लागतं. आता तुम्ही माजी खजिनदार किंवा माजी सहसचिव सुद्धा आहात सांगली जिल्हा खो खो असोसिएशन संघाचे. तर मग या ठिकाणी तुमचं नेमकं काम काय असतं आणि मग हे काम स्वीकारत असताना किंवा करत असताना त्यांच्या मीटिंग्स वगैरे काही असतील, आठवड्याची असेल, 15 दिवसाची असेल, महिन्याची असेल, हे सगळं तुम्ही सांभाळत असताना तुमच्या खेळाच्या संघाकडे तुम्ही लक्ष कसं देता किंवा तो वेळ तुम्ही कसा भरून काढता? पूर्वी मी सांगली जिल्हा खो खो असोसिएशनचा खजिनदार होतो, सहसचिव होतो. आता नाही आहे मी. आता आमचे दुसरे सदस्य आहेत संजय हेरेकरू म्हणून, ते जिल्हा संघटनेत काम करतात. थोडी घरची जबाबदारी माझ्यावरती आली आणि नवीन लोकांना संधी द्यायचं या दृष्टिकोनाने मी 5 वर्ष सदस्य होतो, 5 वर्ष सहसचिव होतो आणि 5 वर्ष खजिनदार होतो. 15 वर्ष काम केल्यानंतर मी संघटना बंद केली. संघटनेत होतो त्यावेळी प्रामाणिकपणे संघटनेचं काम करायचा प्रयत्न केला. आमचे त्यावेळी जहांगीर तांबोळे म्हणून सचिव होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करायचो. 3 महिन्यात आमची एक मीटिंग असायची, वार्षिक सभा असायची, सगळं व्यवस्थित चालायचं. आणि आजही आमच्या संघटना चांगल्या पद्धतीने काम करते, त्यांचंही काम उत्तम असे चालू असतं. मी 2 वेळा महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या निवड समितीवरती काम केलेलं आहे. एकदा शालेयला केलं होतं आणि एकदा असोसिएशनच्या ह्याला केलं होतं. आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पण मार्गदर्शक म्हणून हो, मागच्या वर्षी कुमारांची राष्ट्रीय स्पर्धा रायपूर छत्तीसगड या ठिकाणी झाली होती. त्यावेळी महाराष्ट्राच्या कुमार संघाचा मार्गदर्शक होतो आणि त्या ठिकाणी आम्हाला सुवर्ण पदक मिळालं होतं. अरे वा. मग तिथं तुम्हाला मार्गदर्शक म्हणून कुठं वेगळ्या ठिकाणी जावं लागायचं की तुम्ही ते संघ इथंच यायचे? कसं होतं नेमकं त्यावेळेस? त्याची नंदुरबार या ठिकाणी राज्याजिंक्य स्पर्धा झाली होती आणि त्याच ठिकाणी त्यांचं सराव शिबिरही झालं होतं 7-8 दिवसाचं. त्या ठिकाणी आम्ही ते शिबिर घेतलं होतं आणि तिथून आम्ही रायपूरला छत्तीसगड या ठिकाणी त्या स्पर्धेसाठी गेलो होतो. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या संघानं सुवर्ण पदक मिळवलं होतं. मग तुम्ही किती दिवसांसाठी त्यावेळेला गेलेला होता छत्तीसगडला? ती एक 5 दिवसाची स्पर्धा होती त्या ठिकाणी. आणि आधी शिबिर घेतलं? आधी शिबिर एक 6-7 दिवसाची. जेव्हा तुम्ही इथून तिकडे गेलात त्यावेळेला मग इथं सगळं खेळाचं मॅनेजमेंट कोणी पाहिलं होतं? माझे सहकारी आहेत, ते बघतात. फार काय मी जात नाही कुठल्या स्पर्धेला. एखादी राज्याजिंक्य स्पर्धा सांगली जिल्ह्याच्या संघाचा मार्गदर्शक म्हणून असेल तर, आणि मंडळाच्या संघाबरोबर ज्या आपल्या बऱ्यापैकी सांगली कोल्हापूर या जवळच्या जिल्ह्यातच होतात त्या ठिकाणी जातो. पूर्वी वडील होते त्यावेळी भरपूर वेळ मिळायचा, मी पूर्ण राज्यभर फिरायचो. प्रत्येक राज्याजिंक्य स्पर्धा असेल, प्रत्येक शालेय स्पर्धा असतील आणि राष्ट्रीय स्पर्धा असतील, त्या ठिकाणी पंच म्हणून असेल, मार्गदर्शक म्हणून असेल, मी जायचो. पण वडिलांच्या नंतर घरची पूर्ण जबाबदारी, आमची द्राक्षाची शेती असल्यामुळे द्राक्ष शेती सोडून कुठेही हालता येत नाही, कारण द्राक्ष शेती सेन्सिटिव्ह विषय आहे, तो सोडून जाता येत नाही. त्यामुळे पूर्वीसारखा आता नाही जाता येत संघाबरोबर, पण मी मंडळाचा संघ जिथं असेल तिथं न चुकता जातो. बरोबर. म्हणजे तुमच्या मंडळाच्या संघाबरोबर तुम्ही डेफिनेटली सगळीकडे जात असता, जिथे कुठे स्पर्धा असेल आणि जिथे कुठे आपली खेळाडू जाणार असतील तिथपर्यंत तुम्ही पोहोचत असता. फक्त बाहेरच्या ठिकाणच्या स्पर्धा तुम्ही सध्या कमी केलेल्या आहेत, एवढंच. पण आता तुमची तर द्राक्ष शेती आहे असं म्हणालात, आणि द्राक्ष शेती खरंच सेन्सिटिव्ह आहे, कारण जसं वातावरण बदलेल तसं ती द्राक्षांच्या मध्ये पण बदल होत असतात. मुडी म्हटल्यासारखं ते फळ आहे, तर त्याला जसं सांभाळतो तसंच काहीसं खेळाडूंना पण सांभाळावं लागत असतं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मला लहान मुलं आवडतात, लहान खेळाडूंना शिकवायला आवडतात, आणि द्राक्षी शेती ही लहान मुलांच्या सारखं सांभाळावे लागते. त्याचे प्रॉब्लेम्स ही लहान मुलांच्या सारखेच आहेत. खरं तर त्या झाडांना काय बोलता येत नाही, परंतु ते काय म्हणतं हे आपण
समजून समजून घेऊन घ्यायचं असतं. त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं. बरोबर आहे अगदी. त्यामुळे मला वाटतं तुम्हाला 14 वर्षाखालील मुलांना घडवत असताना फार त्रास नसेल होत, कारण सगळेच मुलं ती तुमच्या हाताखालून जात असतात आणि एक निरागस वय असतं निरागस वय त्यांचं. असतं, आपण बरोबर, जसं त्यांना वळण देऊ त्याप्रमाणे ते घडण्याचा प्रयत्न करत असतात. माझा तोच प्रयत्न असतो की ह्याच वयात मुलांना चांगली सवय लागू देत. बरोबर. खरं तर आम्ही ज्यावेळी 2 पोल रवले खो खोचे त्यावेळी आम्हाला ह्याच्या स्पर्धा असतात आणि ह्यातून राज्य राष्ट्रीय खेळाडू घडतात ह्याची कल्पनाही कधी नव्हती. बर. आम्हाला खरं तर 4 मुलं चांगले एकत्र आले पाहिजेत आणि त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत आणि एक माणूस म्हणून तो चांगला घडला पाहिजे, ह्या उद्देशानंच खरं तर आम्ही 2 पोल रवले होते. अच्छा. तो खो खो एक मनोरंजन म्हणून चालू केला असला तर वाढवताना हाच डोक्यात विषय होता, परंतु जसं आम्हाला ह्याच्या स्पर्धा असतात हे माहीत झालं, आमच्या संघ जसं खेळत गेला त्यातून बऱ्याच गोष्टी ह्या म्हणजे एक देवी शक्ती म्हणा किंवा कल्पनेच्या पलीकडे जाऊन आम्हाला मिळत गेलं, अपेक्षेपेक्षा जास्त मिळत गेलं आणि त्यातून चांगल्या गोष्टी घडत गेल्या. बरेच खेळाडू राज्य राष्ट्रीय स्पर्धेत खेळले. आज 80-90च्या घरात आमच्याकडे राज्य राष्ट्रीय खेळाडू आहेत. 400-500 खेळाडू राज्यस्तरीय आहेत आणि बऱ्याच खेळाडूंनी त्यातलं महाराष्ट्र संघाचं संघनायक पद पण भूषवलेलं आहे. राज्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कारही घेतलेला आहे आणि ह्याचाच फायदा म्हणून आज माझ्याकडचे 51 खेळाडू, जो 5% खेळाडू कोटा असतो खेळाडूंच्यासाठी, त्यातून शासकीय नोकरीत आहेत. रेल्वे असतील, मुंबई महापालिका असेल, पोलीसमध्ये संख्या जास्त आहे, भूमापन असेल, ट्रेझरी असेल, पाटबंधारे खातं असेल, नगर रचना असेल, आरोग्य विभाग असेल, अशा बऱ्याच ठिकाणी आमचे खेळाडू आज कार्यरत आहेत. बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये तुमचे खेळाडू विखुरलेले आहेत कामाच्या निमित्ताने आणि तिथं पण मला वाटतं ते खेळाचं प्रशिक्षण देत असतील जशी गरज पडेल तसं. आता तुम्ही मगाशी बोलता बोलता असं म्हणालात की आम्हाला स्पर्धेविषयी काहीच माहिती नव्हतं की खो खोच्या स्पर्धा असतात वगैरे. जेव्हा तुम्हाला हे कळलं की याच्याही स्पर्धा होतात आणि तुम्ही तेव्हा तर मार्गदर्शक म्हणूनच काम करत होता, मग तेव्हा तुम्ही काही कोणाकडून वेगळं प्रशिक्षण घेतलं का किंवा असं कोणाला जाऊन भेटलात का की काय नेमकं विद्यार्थ्यांच्याकडून आपण करून घेतलं पाहिजे? जे आम्हाला सांगली जिल्ह्यात असतील, महाराष्ट्रात चांगले संघ होते, त्याचे जे मार्गदर्शक होते त्यांच्याकडून आम्ही टिप्स घ्यायचो. त्यांचे अनुभव, त्यांच्या खेळाबद्दलचं त्यांच्याकडे असलेला अनुभव आम्ही त्यांच्याकडून घ्यायचो आणि त्याचा उपयोग आम्ही आमच्या खेळातही करायचो. काही वेळा काही चांगले मार्गदर्शक आम्ही सरावासाठी म्हणून आमच्या मैदानावरती बोलवून घ्यायचो. 2 दिवस 4 दिवसासाठी ते आमच्याकडे यायचे, आमच्या संघांना खेळाडूला मार्गदर्शन करायचे आणि मग आम्ही त्यांच्या 4 दिवसाच्या मार्गदर्शनाचा अनुभव मी स्वतःही घ्यायचो, आमच्या खेळाडूंना व्हायचा आणि त्याचा उपयोग आम्ही आमच्या दररोजच्या सरावात करायचो. अच्छा. हा, म्हणजे जे तुम्ही मार्गदर्शक बाहेरून बोलवत होतात त्यांचं पण बारकाईनं निरीक्षण करून तुम्ही प्रत्येक गोष्ट टिपून ठेवत होतात आणि त्याचा उपयोग तुम्हाला आता खेळाडूंना घडवताना होतोय. अगदी बरोबर आहे. आता तुम्ही म्हणालात की जवळपास मंडळाचे 80 खेळाडू हे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक विजेते आहेत. हा खरं तर खेळ हा जो आहे तो हा सांघिक आहे आणि मघाशीही तुमच्या बोलण्यात आलं की प्रत्येक खेळाडूला वैयक्तिक बक्षीस दिलं जातं. म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून 7 लाख रुपये आहे, खेलो इंडिया सारख्या स्पर्धेमधून 5 लाख रुपयांचं वैयक्तिक बक्षीस आहे. हे वैयक्तिक जी बक्षिसं मिळतात खेळाडूंना ती कोणत्या बेसवरती दिली जातात? कारण हा खेळ आहे तो सांघिक स्वरूपाचा आहे. नाही, आज खेलो इंडिया असेल किंवा नॅशनल गेम्स असतील, या ठिकाणी खो खोला जसं बक्षीस दिलं जातं असं नाही. महाराष्ट्र शासन सगळ्या खेळातील जे पदक विजेते खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंना हे बक्षीस दिलं जातं. म्हणजे सांघिक खेळ आहेत, खो खो असेल, कबड्डी असेल किंवा इतर जे सांघिक खेळ आहेत, त्या संघाने जरी पदक मिळवलं तरी त्यातल्या प्रत्येक खेळाडूला ही रक्कम दिली जाते. अच्छा. पूर्ण संघाला दिली जात नाही. आणि आज खेलो इंडिया असेल किंवा नॅशनल गेम्स असतील, या ठिकाणी ते सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना 7 लाख, रौप्य पदक विजेत्या खेळाडूंना 5 लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूंना 3 लाख रुपये असे बक्षिसे दिले जातात. पण हे जे सुवर्ण पदक विजेता असेल, रौप्य पदक विजेता असेल किंवा कांस्य पदक विजेता असेल, हे खेळाडू कसे निवडले जातात? त्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांना जे जेतेपद, विजेतेपद, उपविजेतेपद आणि तृतीय क्रमांक ज्यांना मिळतो असे संघ, अशा खेळाडूंना, अशा संघांनाही बक्षीस दिले जाते. ओके ओके. म्हणजे एक संरक्षक म्हणून बक्षीस किंवा एक असं नाही, पूर्ण संघाला. भले तो खेळाडू त्या स्पर्धेत एकही सामना खेळला नसेल पण तो 15 जणांच्या संघात असेल तर त्यालाही तितकी रक्कम मिळते. म्हणजे अन्याय कोणावरतीच होत नाही, सगळ्यांना समान रक्कम तिथे दिली जाते. म्हणजे मला वाटतं हे प्रत्येक खेळाडूला हे पुढच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठीच त्यांना दिलं जाणारं प्रोत्साहन आहे. कारण शेवटी त्यांचेही कष्ट तिथं खर्ची पडलेले असतात, घरापासून लांब राहिलेले असतात आणि किती दिवसांचा कालावधी लागेल हे त्यांनाही माहिती नसतं. ह्या सगळ्याच गोष्टींचा जर आपण विचार केला तर हे खरं तर योग्य आहे असं म्हणायला.
नाही, नुसता बक्षिसाच्या रूपानं पैशाच्या रूपानेही नाही. आज खेळाडूंना 5% आरक्षण आहे. खेळातून खेळाडूंना नोकऱ्याही मिळतात. आज डायरेक्ट भरती पण आहे. खेळाडू जर आंतरराष्ट्रीय लेवलला पदक विजेता खेळाडू असेल तर आज डायरेक्ट क्लास 1 क्लास 2च्या नोकऱ्या डायरेक्ट दिल्या जातात. बरोबर. जे वर्ल्ड कप झाला खो खोचा आमचा, त्या ठिकाणी जे आमचे खेळाडू होते त्यांना, जे महाराष्ट्राचे 5 खेळाडू त्या ठिकाणी खेळले होते, 4 महिला खेळाडू होते आणि 3 पुरुष खेळाडू होते, असे 7 खेळाडू खेळले होते. त्यांना महाराष्ट्र शासनानं डायरेक्ट क्लास 1 नोकरी दिलेली आहे. त्याचबरोबर जवळजवळ 2.25 कोटी पर खेळाडू शासन त्यांना बक्षिसाच्या रूपात देणार आहे. अच्छा, म्हणजे खेळ सुद्धा किती महत्वाचा आहे आणि तो जसा डोक्याने खेळतो आपण तसा शरीराने पण खेळला जातो आणि सगळ्यात महत्वाचं आपण शारीरिक मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहतो, बॅलन्स सांभाळता येऊ शकतो आपल्याला आणि पुढच्या भावी आयुष्यामध्ये आपल्याला फार महत्वाचं आहे. खेळामुळे बौद्धिक कौशल्य हे वाढतं असं माझं मत आहे. कारण खेळाडू नुसता शिक्षणात किंवा पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही, त्याच्या शारीरिक क्षमताही तेवढीच असली पाहिजे आणि बौद्धिक कौशल्यही त्याच्याकडे चांगलं असलं पाहिजे. मला असं वाटतं की खेळामुळं बौद्धिक कौशल्य वाढताना त्याचा उपयोग किंवा त्याचा फायदा त्याच्या शिक्षणात होत असतो. आज माझ्याकडे बरेच असे खेळाडू होते किंवा येतात किंवा आले होते की अगदी 5वीला पण त्यांचे 1-2 विषय 3 विषय 4 विषय राहायचे, पण ते माझ्याकडे कंटिन्यू राहिले आणि अगदी ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत त्यांचा कधीही, अगदी 10वी 12वीची बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर एकदाही कधी नापास झाले नाहीत मुलं. त्यामुळे खेळामुळे मुलांचं नुकसान होतं हे चुकीचं आहे. उलट खेळाचा फायदा त्यांच्या शिक्षणात होत असतो आणि बाकी त्यांच्या आयुष्यात तर होतच असतो. कारण कसं आहे, तुम्ही ते लहान गटापासून मुलांना खेळ शिकवताय, एक तर त्यांच्यामधली एकाग्रता वाढत जाते खेळामुळे. कारण आपण खेळ खेळतोय म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीवरती बारकाईनं निरीक्षण करणं, लक्ष ठेवणं हे तुम्ही आधी शिकवत असता. त्याच्यामुळे आपसुकच त्याची एकाग्रता वाढत जाते आणि तीच त्याला अभ्यासामध्ये उपयोगी पडते. जसं आता तुम्ही म्हणालात की सुरुवातीला नापास होणारे विद्यार्थी नंतर कधीही नापास झाले नाही, त्याचं हेच मेन कारण असू शकेल की त्यांच्यातली एकाग्रता वाढत गेली. आज माझ्याकडे अशी काही खेळाडू होते की अगदी 3 मार्चला 10वीचा बोर्डाचा पेपर होता आणि 28 फेब्रुवारी किंवा 27 फेब्रुवारीला त्या राष्ट्रीय स्पर्धा खेळून आल्या होत्या. पूर्ण वर्षभर सकाळ संध्याकाळ सराव करायचा आणि राज्य राष्ट्रीय स्पर्धा नियमित स्पर्धा खेळायचे आणि बोर्डाच्या परीक्षेच्या 5-6 दिवस आधी कुपवाडमध्ये आल्यानंतरही त्यांनी बोर्डाची परीक्षा देऊन कुपवाड केंद्रामध्ये त्या विद्यार्थीचा पहिला नंबर आला होता. त्यावेळी मला वाटते 2007-8 सालाला त्यावेळी 96% मार्क होती तिला. म्हणजे खेळातून एकाग्रता वाढते, नंतर स्मरणशक्तीमध्ये सुद्धा वाढ होते आणि तुमची शारीरिक क्षमता वाढली की तुम्ही मानसिक दृष्ट्या सुद्धा एकदम फ्रेश राहता. कारण खेळामुळे खरंच माणूस घडतो, सर्वांगीण विकास होत असतो. जसं तुम्ही म्हणालात की फक्त अभ्यास महत्वाचा नाही तर त्याच्याबरोबर शारीरिक हालचाली सुद्धा महत्वाच्या आहेत आणि आपल्या आवडीचा खेळ आपल्याला मिळाला की निश्चितच माणूस एकदम फिट राहू शकतो आणि फ्रेश राहू शकतो. आणि सगळ्याच गोष्टी काय पैशात मोजल्याच गेल्या नाही पाहिजेत, कारण आपल्याला आनंदही मिळणं तितकंच महत्वाचं आहे. कारण एक काम अभ्यास अभ्यास किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीपेक्षा आपल्याला ज्यातून आनंद मिळतो त्या गोष्टीवर आपण थोडं का होईना पण दिवसातले वेळ दिलं पाहिजे आणि मनाला आनंद लुटला पाहिजे असं माझं मत आहे. आज आम्हाला खेळाडूंना मार्गदर्शन करताना आनंद मिळतो, तसेच बरेच खेळाडू असे आहेत की त्यांना खेळताना आनंद मिळतो. काही खेळाडू हे आनंदासाठी खेळतात, मानसिक समाधानासाठी खेळतात. श्रोते हो, लहान मुलांना खूप निरागस असतात. त्यांना आपण जसा आकार देऊ तशी ती बनत जातात. त्यांना जर योग्य शिस्त, योग्य व्यायाम, त्याचबरोबरीनं परिस्थितीची जाणीव देखील आपण त्यांना करून दिली तर त्यांची मानसिकता उत्तमच होते. इतर जबाबदाऱ्या सांभाळत असताना खेळाडूंमध्ये एक माणूस म्हणून त्यांना घडवण्याची जबाबदारी खूप मोठी असते. मनापासून एखादी गोष्ट जर आपण करत गेलो तर चांगल्या गोष्टी नेहमीच आपल्या आयुष्यामध्ये घडत राहतात. बौद्धिक कौशल्य वाढतं. बारकाईनं निरीक्षण केल्यामुळं आयुष्याची गणितं सोडवण्याचं कसब आपल्याला प्राप्त होतं. गुणांचा विकास होतो, वाढ होते. शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक क्षमतासुद्धा सुधारते. एकूणच खेळामुळं प्रत्येक व्यक्ती सर्वांगीणरित्या विकसित होत असते. असंच काहीसं आत्ताच्या चर्चेमधून आपल्याला जाणवलं. खो खो प्रशिक्षक संतोष कर्नाळे यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या 4थ्या भागामधून या बऱ्याच गोष्टींची चर्चा आत्ता आपण ऐकली. अजूनही काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, पण आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली. आता या कार्यक्रमामध्ये थांबणार आहोत. पुन्हा पुढच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी भेटणार आहोत क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रेरणा साठेला आता निरोप द्या. नमस्कार.